अध्यक्ष महोदय, सन 2025-26च्या ऊर्जा विभागाच्या मागण्यांच्यावर काही सकारात्मक सूचना व्यक्त करून खरं तर मी या सूचनांना पाठिंबा देणार आहे। सगळ्यात अगोदर मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचं अभिनंदन केलं पाहिजे। ऊर्जा विभागामध्ये गेली 3 वर्ष प्रचंड मोठं ट्रान्सफॉर्मेशन खरं तर करायचा प्रयत्न त्यांनी केला आणि मला वाटते देशामध्ये महाराष्ट्र सरकार हे पहिलं असं सरकार असेल की त्यांनी विजेचे दर कमी करावे म्हणून MERC कडे पिटिशन आज दाखल केल्याचं चित्र आपण त्या ठिकाणी बघतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये किमान महाराष्ट्रात विजेचे दर आपल्याला वाढवावे लागणार नाहीत अशा प्रकारचं चित्र एका बाजूला निर्माण करत असताना 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतच्या शेतकऱ्यांना 100% मोफत वीज देण्याचं काम सुद्धा खरं तर महाराष्ट्र सरकारनं आज त्या ठिकाणी जाहीर केलं, ज्याची अंमलबजावणी झाली। शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे ही अनेक वर्षांची मागणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ॲग्रिकल्चर फीडरच्या माध्यमातून प्रत्येक सबस्टेशनच्या 3 किलोमीटर अंतरामध्ये सोलर प्रकल्प उभा करायचं काम सुरू करून आज अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी हे प्रकल्प सुरू झाले, माझ्या मतदारसंघात जवळजवळ 3 सबस्टेशनमध्ये हे कामं पूर्ण झाली आणि शेतकरी अतिशय आनंदित आहेत की दिवसा 8 ते 10 तास त्यांना खात्रीची वीज आज त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि म्हणून ह्या शेती क्षेत्रातलं विजेचं सुद्धा एक मोठं काम खरं तर ह्या काळामध्ये आपल्याला करता आलं ही अतिशय समाधानाची बाब आहे। प्रामुख्यानं पीक आवरच्या काळामध्ये विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते। सकाळी 6 ते 9:30 10चा काळ आणि संध्याकाळी 7 ते 10 10:30चा काळ आणि या काळामध्ये जादाची वीज कमी खर्चात उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून सुद्धा ऊर्जा विभागानं पंप स्टोरेजच्या माध्यमातून जवळजवळ 56,000 मेगावॅटचे 3 लाख कोटीची गुंतवणूक असणारे प्रकल्प महाराष्ट्रात करायचा खरं तर धाडसी निर्णय घेतलाय आणि प्रचंड मोठा रोजगार सुद्धा या क्षेत्रात त्यामुळे निर्माण होणार आहे अशा प्रकारचं चित्र आपण आज त्या ठिकाणी अनुभवतोय। या सगळ्या चांगल्या गोष्टींचं अभिनंदन करत असताना मागेल त्याला सौर ऊर्जा पंप द्यायचा आणि शेतीसाठी कुणाचीही अडचण करायची नाही असं एक चांगलं धोरण आज आपण महाराष्ट्रात त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। पण या योजनेतल्या काही त्रुटी आणि यामधल्या काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने असणाऱ्या सुधारणांची मागणी खरं तर ह्या ऊर्जा विभागाच्या मागण्यांच्या मध्ये समाविष्ट करावी अशी अपेक्षा या मागण्यांच्यावरच्या माझ्या भावना व्यक्त करत असताना मला या ठिकाणी करायच्या आहे। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की कोल्हापूर जिल्हा हा प्रामुख्यानं महापूर येणारा जिल्हा आहे। नदीची पातळी ही पावसाळ्याच्या काळामध्ये जवळजवळ 25 30 फुटापर्यंत वाढते आणि नदी आपलं पात्र सोडून अनेक क्षेत्रामध्ये बाहेर त्या ठिकाणी येते असं चित्र आपण त्या ठिकाणी अनुभवले आणि म्हणून नदीकाठच्या शेतकऱ्यांना विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा नदीवरनं ज्याला लांबच्या शेतामध्ये पाणी न्यायचं आहे अशा शेतकऱ्यांना जर सोलारची यंत्रणा बसवायची म्हटलं तर ती त्या ठिकाणी शक्य होणार नाही आणि म्हणून अशा जिल्ह्यांच्यासाठी किंवा विशिष्ट नैसर्गिक परिस्थिती असणाऱ्या ठिकाणांच्यासाठी खरं तर ह्या योजनेच्या बाबतीत आज पुनर्विचार करण्याची गरज आहे। कारण नवीन कुठलंही कनेक्शन आज पारंपरिक पद्धतीनं द्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय ऊर्जा विभागानं त्या ठिकाणी घेतलाय आणि त्यामुळे अनेक शेतकरी जे सोलरचा पंप बसवू शकत नाहीत अशा अनेक लोक खरं तर आज ह्या शेतीच्या पाण्याच्या योजनेपासून त्या ठिकाणी वंचित राहतायत अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी समोर येतंय। प्रामुख्यानं ह्या योजनेमध्ये अजून काही गोष्टी 4 भावांच्या वाटणीला जर एक विहीर आली असेल तर एका विहिरीवर एकाच भावाला हे कनेक्शन सोलरचं मिळू शकतं, दुसऱ्या 3 भावांना मिळत नाही अशा प्रकारच्या खरं तर काही अडचणी आहेत। नदीपासून किती अंतरावर तुम्हाला पाणी न्यायचं आहे, याच्यावर किती उंचीवर तुम्हाला पाणी न्यायचं आहे, ह्याच्यावर प्रामुख्यानं किती हॉर्सपॉवरचा सोलर पंप लागणार हे त्या ठिकाणी निश्चित केलं जातं। परंतु आपण सरसकट एक धोरण स्वीकारल्यामुळे
नदीपासून लांब असणाऱ्या आणि उंचीवर असणाऱ्या शेताला जास्त कॅपॅसिटीचा पंप आपला ऊर्जा विभाग त्या ठिकाणी मंजूर करत नाही आणि त्यांचीही या निमित्तानं मोठी अडचण झाल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि म्हणून एक चांगली योजना राबवत असताना त्याच्या अनुषंगिक ह्या गोष्टींचा सुद्धा विचार आपल्याला त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट जी बजेटमध्ये आज आपण घेतलेली नाही ती प्रामुख्यानं सहकारी पाणी पुरवठा संस्थांना ₹1.16 वीज देत असताना आणि त्यांचा डिमांड चार्जेस ₹25 आणि ₹15ची तरतूद ही दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी असायची. जवळजवळ 450-500 कोटी रुपये यासाठी लागतात. हा अर्थसंकल्प मांडत असताना आणि ह्या ऊर्जा विभागाच्या मागण्या आज सभागृहासमोर मंजुरीसाठी येत असताना सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्यासाठीची ही तरतूद खरं तर त्या ठिकाणी केली गेलेली नाही. त्यामुळे सहकारी संस्थांची बिलं काय दरानं निघणार आहेत आणि त्यांच्या शेतीच्या विजेच्या दराचं नेमकं काय होणार आहे हा प्रश्न अनेक लोकांच्या समोर त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे. त्यामुळे ही सुद्धा तरतूद त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि मला शासनाला विनंती करायची आहे की प्रामुख्यानं आज आपण 7.5 हॉर्सपॉवरच्या शेतकऱ्याला वीज बिल माफ केली, पण सहकारी संस्था ह्या 100, 200, 500 सभासद एकत्र येऊन त्या ठिकाणी करतात आणि वैयक्तिक त्या सभासदाचा कनेक्टिंग लोड किती आहे असं जर आपण काढलं तर तो 7.5 HP खाली आहे. परंतु तो सहकारी संस्थांच्या माध्यमातून एकत्र कनेक्शन घेतल्यामुळं आज आपल्या 7.5 HP वीज माफ या योजनेमध्ये तो बसत नाही. तर त्याचा सुद्धा विचार कुठेतरी शासनानं सकारात्मक करावा अशी सुद्धा मला आपल्याला ह्या निमित्ताने विनंती करायची आहे. आणि ह्या गोष्टींना सभागृहाने आणि ऊर्जा खात्यानं सकारात्मक रीतीनं बघावं अशी अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.